नमस्कार, मी सुनीता. मुंबई आमची मुंबई या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिको हो, ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने दूरध्वनीचा शोध लावला आणि या विशाल जगाला जवळ आणलं. खरं तर फोन ही केवळ गरज राहिलेली नाहीये, तर तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. आधी फोन, मग वायरलेस आणि आता स्मार्टफोन असा हा दूरध्वनीचा अचंबित करणारा प्रवास. केवळ बोलणं आज ही प्राथमिकता राहिलेली नाहीये, तर चॅटिंग करणं, ऑनलाईन शॉपिंग करणं किंवा अनेक इंटरनेट सर्फिंग करणं या सगळ्याच गोष्टींना तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या प्रगतीच्या काळामध्ये आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जवळ तर जात आहोत, परंतु आपण आपल्या प्रियजनांपासून किंवा आपल्या आप्तेष्टांपासून लांब जात आहोत. या विषयावर आज आपण आणखीन बोलणार आहोतच, पण सुरुवातीला जाणून घेऊयात मागच्या आठवड्यातल्या काही सांस्कृतिक घडामोडी. कैशिकी आणि भवन्स कल्चरल सेंटर यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा 2017 या महोत्सवाचे आयोजन. जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त युवा मेळावा. नृत्याराधना कलानिकेतन या संस्थेतर्फे नृत्यवर्षा या कार्यक्रमाचे आयोजन. चित्रकार अमोल पवार यांचं चित्रप्रदर्शन. सिम्पोजिया 2017 या वार्षिक राष्ट्रीय कार्यक्रमाचं आयोजन. भारतीय लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. या नृत्य प्रकारांमध्ये अग्रभागी घेतलं जाणारे नाव म्हणजे भरतनाट्यम. खरं तर भरतनाट्यम या नृत्यशैलीचा उगम दक्षिण भारतामध्ये झाल्याचं जाणवतं. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये या शैलीचा जन्म झाला आहे. भरत मुनींचं नाट्यशास्त्र यावर आधारित हे भरतनाट्यम आहे. रसिको हो, नुकतंच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून हा वारसा जपणाऱ्या अनेक कलाकारांसाठी भरतनाट्यम नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. ॲडव्होकेट दीपिका सराफ यांच्या नृत्याराधना कलानिकेतन या संस्थेने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह इथं नृत्यवर्षा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माननीय श्री परेश शेठ ठाकूर, डॉ. स्वाती दातार आणि ॲडव्होकेट मनोज भुजबळ या मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. इथं आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले नृत्य कौशल्य सादर केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कळशिकी आणि भवन्स कल्चरल सेंटर यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा 2017 हा महोत्सव साजरा करण्यात आला. गुरु शिष्य परंपरेचा आदर राखून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नृत्य पंडितांनी शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले. पायल रामचंदानी यांनी कुचिपुडी हे नृत्य सादर केले. उमा डोगरा यांनी कथ्थक नृत्यशैली सादर केली. संध्या पुरेचा यांनी भरतनाट्यम या नृत्यशैलीत नृत्य सादर केले. दक्षा मशरूवाला यांनी ओडिसी नृत्य सादर केले. इथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा भरपूर आस्वाद घेतला. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले. बॉम्बे एक कला का गढ़ रह चुका है और रहा है और आज भी है. ये आज बिल्कुल ही सिद्ध हो गया जबकि भारतीय विद्या भवन में 3 नृत्यांगना दक्षा मशरूवाला, डॉक्टर संध्या पुरेचा जी और उमा डोगरा जी के साथ पायल रामचंदानी जी ने 4 शैलियों में कुचिपुड़ी, भरतनाट्यम, ओडिसी और कथक गुरु शिष्य परंपरा की महत्वता बतलाते हुए हम सबका बहुत ही शास्त्रीय रूप से मनोरंजन किया है. गुरु शिष्य परंपरा is an important aspect of Indian cultural traditions. It is an eon, centuries of what gurus have passed on to younger generation and the next. This is how our art forms, the traditional classical art forms continue. और इसी की बदौलत ये बुनियाद टिकी हुई है कि हम जो भी शैलियाँ आज देखें, जिस भी रूप में देखें, उसका इन्फ्लुएंस कहीं ना कहीं हर फील्ड में रहता है. आजकल के ज़माने में जहाँ फैशन, फिल्म, फूड और बड़े एंटरटेनमेंट्स के मोड्स हैं, उसमें क्लासिकल ट्रेडिशंस जो बचे हुए हैं वो एक गढ़ और उसकी एक बहुत बुनियादी बात रह जाती है.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एमरोली येथील मठात एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. भट काकांनी आपल्या शिष्यांना गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगून प्रवचन दिलं. ओके ओके. गुरुपौर्णिमा म्हणजे काय आहे? सुरुवातीला आजपर्यंत मला वाटतं त्या विषयावर आम्ही बोललोच नाही. गुरुपौर्णिमा आली आम्ही साजरा केला, पण ऍक्च्युअली गुरुपौर्णिमा म्हणजे काय ह्याचा आज मी सांगतो. सबन वर्षभरात जे काय गुरुनी जे शिकवलेलं असेल त्याचा आभार मानण्याचा दिवस. बाकी दुसरं काही विशेष काही नाही. स्मृती आणि पुराणांमध्ये नशेला पाप असं संबोधण्यात आलेलं आहे. संत काळांमध्ये संतांनीही या मादक सेवनाच्या विरोधात अत्यंत कडाडून विरोध केलेला आहे. स्वतंत्र भारताने संविधानाच्या भाग 4च्या धारा 47 यानुसार मादक पेय सेवनाला विरोधच केलेला आहे. नशेने व्यक्तीला धुंदी तर येतेच, परंतु ही व्यक्ती सतसत विवेकबुद्धी हरवून बसते आणि मग हळूहळू त्याची आर्थिक सुबत्ता ही लोप पावू लागते. या व्यक्तीचा समाजातील सन्मान हा कमी कमी होत जातो आणि मग ही व्यक्ती मरणाच्या दारात पोचते. या अशा नशेच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तीला नशामुक्त करणं हे अत्यंत कठीण काम आहे आणि हे असंच कार्य सातत्याने काही सामाजिक संस्था करत आहेत. जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात युवा मेळावा संपन्न झाला. नशाबंदी मंडळ, अखिल भारतीय नशामुक्ती अभियान आणि स्वापक नियंत्रण ब्युरो यांच्या वतीनं या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत प्रभावळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ते सांगणारे आपल्याकडे एक्सपर्ट आलेले आहेत. अनेक मान्यवर आहेत जे ड्रग्ज कसे दिसतात आणि ते कसे ओळखायचे ते सांगणारे आहेत. त्याचबरोबर पेरेंट्स आणि फॅमिली कशी बर्बाद होते याची जवळून कारण मीमांसा करणारे अनेक जण इथे आहेत. त्यांचं इकडे प्रेझेंटेशन होणार आहे आणि सगळं झाल्यानंतर जर कोणी याचं जर शिकार झालं आणि स्मॉल कन्झम्पशन मध्ये जर त्यांनी केलं तर कायदा काय करतं. पूर्वी 18-19 वर्षाच्या दरम्यान लोक विविध पदार्थ चापून पाहत असत, पहिली दारू पिऊन पाहत असत. आज ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे. 13 का 14 वर्षी शाळेत जाणारी मुलं पिकनिकसाठी जाऊन बियर चापून पाहतात आणि हे खूप महत्वाचं आहे. कारण शास्त्राप्रमाणे जेवढ्या लवकर माणूस जेवढ्या लवकरच्या वयात एखादा अंमली पदार्थ किंवा व्यसनजन्य पदार्थ चालू करतो तेव्हा त्याचं व्यसनाधीन होण्याचं प्रमाण हे फार वाढतं. सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या विविध अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत या मेळाव्यात उहापोह झाला. 3 डी छुपे हैं. ये 3 डी कौन से हैं? तो डार्कनेस, अंधेरा, डिस्ट्रैक्शन, विध्वंस एंड डिवास्टेशन म्हणजे विनाश. इंसान को अंदर की पूरी इंसानियत को नष्ट करने वाला ये ड्रग्स है साथियों. हम देखते हैं कि आज सिर्फ युवा नहीं तो बच्चे तक इस ड्रग्स के सेवन की तरफ साथियों बढ़ रहे हैं. आज मुंबई, महाराष्ट्र, देश भर में काफी सारी संस्था संगठनाएं मिलकर इसके खिलाफ काम कर रही हैं. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यातून नशाबंदीचा संदेश देण्यात आला. यूनाइटेड नेशंस के जनरल असेंबली के द्वारा रेजोल्यूशन पास हुआ था, उसके तहत हम ये मनाते हैं और इसके तहत हम लोग कई तरह के प्रोग्राम्स लेते हैं जो कि अवेयरनेस क्रिएट करने की कोशिश होती है हमारी तरफ से, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो की तरफ से.
कलाकार हा नेहमीच आपल्या कलेतून नवनवीन आविष्कारांना जन्म देत असतो. आपल्या कलेला उत्तम प्रकारे सादर करण्याचं तंत्र एखाद्या गुणी कलाकाराला जन्मजातच अवगत असतं. आपल्या कलेला कल्पनेचे पंख लावून ही चित्रकृती कॅनव्हासवर साकारणं आणि त्यातून आपल्या भावना व्यथित करणं आणि मग याच भावना आपल्या चित्रकृतीद्वारे रसिकांपर्यंत पोहोचणं आणि या भावना किंवा या भाषा ज्या चित्ररसिकाला समजतात तोच खरा चित्ररसिक, नाही का? चला तर अशाच काही चित्रकृतींचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. मुंबईत चित्रकार अमोल पवार यांचं शक्ती या शीर्षकाखाली चित्रप्रदर्शन भरविण्यात आलं होतं. रसिकांनी इथं सुंदर मनमोहक चित्रांचा आस्वाद घेतला. दिव्य आणि दैवी शक्ती या कल्पनेवर आधारित सुरेख चित्र आविष्कार इथं पाहण्यास मिळाले. सुरेख अभिनव कल्पनांचा उपयोग करून सुंदर चित्रांना आकार देण्यात आला. आरोग्यम धनसंपदा अर्थात आरोग्य हीच खरी संपत्ती. हे बोधवाक्य आपण सगळेच जण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, परंतु हे तितकंच खरं देखील आहे. आरोग्य सुदृढ असणं म्हणजे मन आणि शरीर हे दोन्हीही निरोगी असणं. आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची संपत्ती पैसा, सोनं, चांदी ही नसून आरोग्य हीच आहे. पैसे मिळवत असताना तब्येत दुर्लक्षित राहून जर का आपण आजारी पडलो तर या मिळकतीचा आपल्याला उपभोग घेता येईल का हो? नाही ना. त्यासाठी महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य हे नीट राखणं, त्याची काळजी घेणं आणि त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम हाही तितकाच महत्त्वाचा, नाही का? देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या सल्लागार तज्ज्ञांना एकाच मंचावर आणणाऱ्या सिम्पोजिया 2017 या वार्षिक राष्ट्रीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
it's mainly because of technology. So, in healthcare, we always used to have MENP, which is mechanical, and eventually it's come to MEPT, where technology, I think, today plays such a massive, massive role. And I think it's only because of the engineers we have today. I think it's because of biomedical engineers, structural engineers and to give us better environments in which we operate on. So I think there's a lot of intermingling and marriage that is required. I think where India needs to tighten its screw is by not allowing brain drain to happen. We have the best brains in the business. We have the best experts in healthcare as well. Let's keep them all here. I think we'll become a much safer and a much healthier place. In terms of technology and its availability in India, today I believe that it's all available. It's a question of whether we are the first or whether we are there within the next few months. The connect between the architect, engineers and the medical practitioner is very important, and this is the first step which has happened now in our industry. And I'm happy that Indian Society of Heating, Refrigeration and Air Conditioning Engineers has started this. We call it ISHRE, and the basic intention of ISHRE is to disseminate knowledge. And I'm happy that Mumbai chapter has started this symposia, which will definitely be taken at a national level and all India platforms. And the basic goal, aim of society is being met in this platform, and we'll encourage all the engineers and to connect to architects and medical practitioners. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आपल्यापैकी काही जण या स्मार्टफोनच्या अधीन जात आहेत, त्याच्या आहारी जात आहेत. लहान मुलं ही गेम खेळता खेळता मैदानी खेळ पूर्णपणे विसरून जात आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आहे. आजचा युवा वर्ग हा सोशल मीडियाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेला आहे, तर प्रौढ वर्ग हा चॅटिंग करण्यामध्ये आपला सगळ्यात जास्त अमूल्य असा वेळ वाया घालवत आहे. खरं तर आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी या फोनची निर्मिती झालेली आहे, परंतु आपण सगळेच जण त्याच्या अधीन जात आहोत. या सगळ्यांवर अत्यंत महत्त्वाचा असा एकच उपाय, तो म्हणजे हा फोन केवळ गरजेपुरताच वापरणं आणि आपल्या प्रियजनांबरोबर सगळ्यात जास्त वेळ घालवणं. रसिको, आज मी इथेच निरोप घेते आहे, पण जाता जाता तुमच्यासाठी एक खुशखबर. आपला हा कार्यक्रम तुम्हाला आता YouTubeवरही पाहता येणार आहे. त्यासाठी आमचा YouTube ॲड्रेस आहे DD सह्याद्री मुंबई आमची मुंबई. चला तर आज इथेच थांबते आहे, पुन्हा भेटते आहेच पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.